नमस्कार मंडळी, मी श्रीराज चव्हाण दॅट ऑड इंजिनियर, तुमच्या सगळ्यांचा लाडका मित्र. मंडळी आज आहे शनिवार, काल होता शुक्रवार आणि उद्या असणार आहे रविवार. बरोबर बोलले. तर मंडळी आजचा विषय जरा स्पेशल आहे. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आणि विषय खास आहे, विषय आवड आहे. तर विषय असा आहे की आज आपण चाललो आहे निलेश दादा लंकेंना भेटायला, जे नुकतेच खासदार झालेत. आणि आता मी पुण्यात आहे. इथून आता मी जाणार आहे पहिलं जी माझी मॅनेजर आहे आणि जी आपल्या ऑफिसचे पण मॅनेजर आहे साक्षी कानोरे, तिला जाणार आहे, तिच्याकडे जाणार आहे. सॉरी, तिला जाणार, काही बोलतोय मी. तर तिच्याकडे जाऊन तिला मी पिक करणार आहे आणि तिथून तिला घेऊन आम्ही जाणार आहे निलेश दादा लंकेंच्या ऑफिसवरती. बघू त्यांच्याशी भेट होती आहे का. आणि बाकी असा आहे दौराचा, मी सांगितलं तुम्हाला, त्याच्यामुळे माझ्यासोबत राहा आणि बघा कसं वाटतं ब्लॉग. ठीक आहे, चला बाय गाईज. आम्ही पारनेरच्या जवळ ह्या मॅडमचं घर होतं, साक्षी मॅडमचं घर होतं. तर मी आता तिथे चाललो धारगावला. इकडून घे सर्व्हिस रोड. मग कसं वाटतंय साक्षी तुला तुझ्या घरी येऊन? खूप भारी. आता आम्ही चाललोय, सरांना आमच्या तिकडचं सगळं दाखवणार आहे. बघा सरांना कसं वाटतं, आवडतं की नाही. तुमच्या घरात असं डोंगर डायरेक्ट पाणी नाही, आम्ही तसं केलेलं आहे ना सगळं. आता आपल्याला डॉक्टर पोल्ट्री फार्म जिथे दिसतंय ना, इथून घ्या. नीट दाखव ना ते. आधी या पोल्ट्री फार्मचं नाव होतं म्हणजे अक्षरा, पण तो चालत नव्हतं तिच्या नावावर. म्हणून ते झाड आम्ही लावलेत. मग फायनली आम्ही साक्षीच्या घरी पोहोचलो. हे तिचं घर आणि हा तिचा डोंगर आहे बरं का, स्पेशल. मग काकूंनी आमच्यासाठी स्पेशल चिकन केलं होतं, त्याच्यामुळे काकू थँक्यू सो मच. साक्षी तुला पण थँक्यू. असं लावायचं, असं हे इथून पाणी येतं, मग पिल्लं पितं. सगळे जेवण झालं आता, एकदम पोट भरलं. काकून खूप भारी स्वयंपाक केलं होतं, फुल भरले. आणि आता आम्ही चाललो आहे पोल्ट्री पाहायला. शेजारीच पोल्ट्री आहे. तर साक्षी मॅडम आम्हाला पोल्ट्री दाखवणार. तू आलो घाबरले ते. तर ही पोल्ट्री आहे साक्षी कानोरे यांची. किती कोंबड्या आहेत साक्षी आहे? अयो, कशी बघितली मग साक्षी चायनीज? हे मी म्हणणार आहे तयार काहीच. मी कुत्र्याला घाबरते, कोंबडी अशी पकडते. कोंबडी पकडणारी साक्षी. ए गप ना, ती मरण ना, ती ठेव ना, नीट ठेव ना. 5,000 कोंबड्यांचे मालक साक्षी कानोरे. कोणी दिलं नाही यश आणलंय वाढून, साऱ्या संकटांशी असं लढून. स्वतः सुन रे ओ, हर जगह तेरी तानाशाही नहीं चलेगी. गाईज हे झाड आहे साक्षी आता दाखवणार आहे. बिहाइंड मी होऊ शकतं. बापरे कडक. आई शपथ. आणि इथे मी गणपती बसवलेला, ते पण सगळं नॅचरल वापरून, नारळाचं वगैरे. मस्त. कसलं भारी फील आलंय. कसलं झाड आहे. पहिला मी पाय पडतो. नको पड, चिकन खाल्लं वनस्पती. मोर खाला. मोरचा आवाज आलाय गाईच, तुम्हाला मोर दाखवतो. कसा आहे विषय? पण नाही काय नर पण नाही. मॅन वर्सेस वाईल्ड. चला. येडे वाजता शाण्यांनी ढाला केली गँगस्टरशीट पहिली, मग नंतर जाताना तिथं तुम्ही वाघाचे ठसे पाहू शकता. हा वाघ. यार आता आम्ही रायगन सिद्धीमधून चाललो होतो. मग म्हटलं की लहान लहान जणांना भेटूयात. आणि मग असंच करत करत आम्ही आलो आणि ते लकीली होते, पण चला भेटूयात त्यांना. हे अण्णांचं घर आहे, त्यांच्या बॉडीगार्ड्स आणि इथं पोलीस वगैरे. आणि आता आतमध्ये लोक गेले आहेत, ते झाल्यावर मग आम्ही जाणार आहे. एकदम
एकदम अनपेक्षित मलाच माहीत नाही क्या करूं इम्प्रोवायझेशन क्या करूं. मला आठवतं मी स्कूलमध्ये असताना आमची ट्रिप आली होती इकडं आणि तेव्हा मग त्यांनी जे रेन वॉटर हार्वेस्टिंग पुन्हा जे आयडियल स्कूल वगैरे केलं होतं त्यांचं म्युझियम पण येते तर ते सगळं आम्ही पाहिलं होतं तेव्हा भेटलं नव्हतं अण्णा आम्हाला कधी पण आज असं मग फायनली आम्ही अण्णांना भेटण्यासाठी आतमध्ये गेलो. तिथे गेल्यावरती अण्णांना मी पहिल्यांदा सगळं सांगितलं की मी ऑड इंजिनियर आहे, माझी अशी कंपनी आहे, माझ्या टीममध्ये एवढी जणं कामं करतात आणि आम्ही हे सगळे कामं करतो. म्हणजे हे सगळं ऐकताना अण्णांना पण आनंद झाला आणि मग आता मी त्यांना विचारलं की अण्णा तुमचा एवढं सगळा अनुभव आहे, या सगळ्या अनुभवातून माझ्या पुढच्या आयुष्यासाठी मला काहीतरी सल्ला द्याल. जसे अनुभव मिळतील तसं तुम्हाला मार्गदर्शन एक्सपिरियन्स जेवढे अनुभव मिळतात वाट चालायला सोपं जातं. फक्त ध्येयवाद पाहिजे. अण्णांना भेटून खरंच खूप भारी वाटलं. आता आम्ही चाललो होतो निलेश दादांना भेटायला पण जाताना हा व्ह्यू बघा एवढा भारी झाला होता ना वाह. म्हणजे असं 2 मिनटात थांबू वाटत होतं पण घाई झाली होती त्याच्यामुळे थांबलो नाही. स्ट्रेट गेलो पारनेरला. मी हंगा या निलेश दादांच्या गावामध्ये पोहोचलो. तिथं पाहतो तर काय सगळीकडेच नुसत्या गाड्या आणि नुसतं पब्लिक. सकाळी 8 वाजता कमीत कमी 500 लोक आले असतील निलेश दादांना भेटायला. म्हटलं आता आपलं जरा भेटणं अवघड दिसतंय पण फायनली 1-2 मिनटाची भेट झाली. ती रेकॉर्ड नाही करता आली पण हा एक फोटो काढला आणि तिथंच त्यांचा वेट करत असताना आपल्याला हा एक सबस्क्रायबर भेटला. ऐका. आता मी बसलो होतो ऑफिसमध्ये तर दादा भेटलो. दादा तू इथलाच का? दादानी चॅनल पाहिलं होतं आपलं. दादा कुठला व्हिडिओ पाहिला होता आवडला होता. मग आम्ही निलेशदादा लंकेंच्या घरी गेलो. घर पाहून मी कम्प्लिटली शॉक होतो. जी आजी भांडी घासतायत ते त्यांच्या आई आहेत. हा सीन पाहून मी ठरवलं की आज मी पॉडकास्ट करणार आहे त्यांच्या आईसोबत. आजी नमस्कार, मी पुण्याहून आलोय. नाही कसं वाटलं होतं तुम्हाला? निकाल आला तर निकाल घ्यायची पहिले बस टेन्शन आलं वाटतं म्हणजे आपलं पहिल्यांदा मोबाईलवर काही दाखवतच नव्हते ना आपलं त्याच्यापेक्षा तिने चौकडून डबा आणला सगळ्या अधिकार आपलं काही दाखवत नव्हतं सगळ्या तिथं दाखवलं नंतर आलं टेन्शन मला येणे तर काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आपलं सगळं मतदार सगळं आपलंच होतं म्हणलं याचं काही याची चलते काय करू शकते म्हणलं असं म्हणजे म्हणून डबा आणू शकत काय रिझल्ट लागल्यावर काय वाटलं? चांगलं वाटलं म्हणजे आनंद झाला ना मग आनंद झाला सगळ्यांचा आनंद झाला ना 6 तारखेला आनंद झाला का मला एकटं थोडं झाला खासदार पत्र समाज सेवा करतो लोकांचे काम करतो घरचं काही पाहत नाही तुमच्या शिकवणीमुळे सगळं झालं आहे ना तुमचं बोलणंच नव्हतं. येतच नाही घराकडे फोन केला तर आपल्या एका मोबाईलवर बोलण्याने परत होते आता दादा जनते झाले काही बिझनेस असतो ना ते काही नसं माणसं सोडत काही ना म्हणजे कुठं बाथरूम गेलं तर माणसं मागत असेल मला जास्त एवढी म्हणजे आजच नाही का आता इलेक्शन आलं मग आता एवढं मावळा माणसं पहिल्यापासून सरपंच इलेक्शन झाल्यापासून एवढं दादांना कोविड झालं वगैरे असं काय नाही वाटलं? झालं ना आमचं मोठं पूर्ण मतदार मोठा मुलगा बुद्धीला पण झालं ते आमच्या त्या नेत्याच्या मंडळीने पठणची ऍडमिट होती तुम्ही ओरडले नाही मी बंद केलं आपल्या जीवाचं नाही काही नाही आलं ते काही ऐकायची कॅपॅसिटी नाही ना त्यांना कुठं काही फरक होतो सामाजिक तुम्हाला विश्वास होता की दादा जिंकतील? आपण मी 1.5 महिन्यात मला माहिती आम्ही लगेच आणि आम्हाला एवढं जेवण तुम्ही पण प्रचाराला होते मग 1.5 महिना होते ते सगळे लोक म्हणायचे म्हणायचे का आम्हाला ते माणसं त्यांच्यामुळे आम्ही त्या माणसावर लगेच झालो आम्ही मतदान लगेच सगळं सुरू काय वाटतं तुमच्या मुलाकडे असं काय की लोकांनी एवढं काय पुढं दुखा सुखात पुढं वेखाजर असतं त्याचे म्हणजे स्वतः जीवाची काळजी लोकांची काळजी असं पुढे आमदाराचा फोन केला किती चांगलं लागतं दर्शन तुम्हाला? आम्ही कसं मोजमाप करतो पण सारं कुणी आलं करायचं तुम्हाला वैताग नाही का सारखी काम माणसं सवय वाईट झालं आमच्याकडे माणसं आलेच आजी शेवटचं आम्हाला असं होतं दादांचे असे काय गुण आहेत की तुम्हाला जे वाटतात की त्याच्यामुळे निवडून आले तुम्हाला पण ते आवडतात असे
गोडू पण आहे दुखात सुखात कोणा जगायचे असतो देव असं स्वभाव मी पहिला पण स्वभाव मायाळ कोणा दुखणं भांडण कुठं काय असं काही कुठं सगळी शिकवायला आई वडील संस्कार असतात तुम्ही भक्कम मागे होता म्हणून सगळे बहीण आम्ही सगळे पाठीमागे आता कसं वाटतं तुम्हाला का खासदाराची आई आहे आता? आपलं काय वाटतं आपलं म्हणजे हाय आपलं असं काय फरक पण नाही असं. काहीच नाही फरक असं म्हणून कसं साबण काही फरक असं कसे कपड्यात साबण दुसऱ्याच्या पुढे केलं तुम्ही सांगा की आता दादांनी की आता नोकरी करावं. जायचं आपण पहिलं पण हाय करत नाही अशीच असं लोकांसाठी लोकांची कामं करते आपली लोकांचे दुकान दुकान हा पाहायचं म्हणजे आपली मदत केली ना ते कामं भारी वाटलं मला पण. आम्हा आजी पाय पडले. तुम्ही आशीर्वाद द्या आम्हाला की भविष्यात तुम्ही पण आमदार खासदार साहेबांचं आतमधून घर असं दिसतं. पहिल्यापासून असंच कधी असं बघणं मी बरोबर येतं ते आता चहा पिणार आहे पुढे जाणार आहे. खरंच खूप भारी वाटलं. तर मंडळी तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की आपण 100Kच्या खूप जवळ आहे. त्याच्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब. दॅट ऑड इंजिनियर सायनिंग आउट.